नाशिकच्या विकासाला गती देणाऱ्या ओझर विमानतळ विस्तार प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न। ओझर विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधकाम व विस्तारीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी शालेय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे हे देखील उपस्थित होते। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर देश विदेशातून येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या सुलभ प्रवासासाठी तसेच नाशिकच्या दळणवळण सुविधांना बळकटी देण्यासाठी ओझर विमानतळाचे विस्तारीकरण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। या प्रकल्पाअंतर्गत नवीन टर्मिनल इमारत बांधकाम आणि इतर अनुषंगिक कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत। या प्रकल्पामुळे नाशिकच्या दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून राज्याच्या वाहतूक क्षेत्रात या प्रकल्पाचे महत्त्वपूर्ण योगदान ठरणार आहे। यावेळी मंत्री श्री गिरीश महाजन, मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री श्री नरहरी झिरवाळ तसेच अनेक मान्यवर, आमदार आणि अधिकारी उपस्थित होते। मालेगाव प्रतिनिधी युसुफ पठाण।